पिझ्झा, बर्गर, केक असे पदार्थ खरं तर सगळ्याच लहान मुलांना खूप आवडत असतात, पण आता राज्यातल्या सगळ्या शाळांमध्ये या जंक फूडला बंदी घालण्यात आली आहे. आपण बघतोय की जंक फूडच्या सवयीमुळे विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणा वाढतोय, आरोग्याच्या इतरही समस्या त्यांना जडतायत आणि त्यामुळेच राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बंदीनंतरही विक्री झाल्यास संबंधित मुख्याध्यापक आणि शाळा प्रशासन यांच्या जबाबदार राहील असंही राज्य सरकारतर्फे सध्या नमूद करण्यात आलं आहे. शाळांमध्ये जंक फूड ठेवण्यास तसेच त्यांची विक्री करण्यास प्रतिबंध आणावा अशी शिफारस हैदराबाद येथील राष्ट्रीय पोषण संस्थेच्या एका अभ्यास गटानं केली होती. बघा कोणत्या पदार्थांवरती शाळेच्या कॅन्टीनमध्ये बंदी घातली पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. याच्यामध्ये समावेश आहे तो चिप्स आणि तळलेल्या पदार्थांचा, याशिवाय नूडल्स, पिझ्झा, बर्गर, टिक्की, शीतपेय आणि पाणीपुरी यांसारखे पदार्थ आहेत ते शाळांच्या कॅन्टीनमध्ये बंदी घालण्यात आले. याशिवाय मिठाई असतील, चॉकलेट्स असतील, केक, बिस्किटं, बन्स, पेस्ट्री, जॅम, जेली या सगळ्या पदार्थांवरती ही आहे ती बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान कोणते पदार्थ शाळांच्या कॅन्टीनमध्ये ठेवण्यात येतील ते पण आपण बघणार आहोत. यामध्ये समावेश असेल ती म्हणजे भाज्या आणि गव्हाची पोळी, पराठा, डाळ, भात, पांढरा चणा, राजमा, कढी भात, तसेच पपई, टोमॅटो, अंडी आणि सांबार इडली, वडा सांबार, खीर, फिरणी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ अशा या पोषक आहारांचा आहे त्या सगळ्यात समावेश करण्यात येणार आहे. दरम्यान शाळांमध्ये जंक फूडच्या बंदीनंतर पालक आणि मुलांना काय वाटतंय ते जाणून घेण्यासाठी पालक आणि मुलांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शैलेश तवटेला. जंक फूड म्हणजेच तळलेले आणि चमचमीत पदार्थ. असे पदार्थ कुणालाही खायला आवडतील, पण असे पदार्थांना आता शाळेच्या आवारात पदार्थ दिसणार नाही आहेत, कारण सरकारने यावर आता बंदी घातलेली आहे. पण हेच जाणून घेण्यासाठी मी आलो आहे. माझ्यासोबत काही पालक आणि मुलं आहेत की ही बंदी योग्य आहे का, किंवा असे पदार्थ शाळेत घेऊन जाताना काय वाटतं. काय सांगशील तू, शाळेत तुला काय कुठले पदार्थ घेऊन जायला आवडतात? मला खरं तर पराठा आणि अशी गोष्टी घेऊन जातो, पण जास्त तर मला मॅगीच आवडते घेऊन जाणं. पण आता हे गव्हर्नमेंटनी बंद केलं ते चांगलं केलं. ओके, मग तू आता घेऊन जाणार नाहीस? हां. ओके, तुला काय आवडतं? कैसा लगता है? हाँ, अच्छा किया गवर्नमेंट्स ने कि ऐसे जंक फूड्स को बंद किया, क्योंकि स्टूडेंट्स स्कूल में कुछ ज़्यादा ही जंक फूड लाते थे और उसके बाद वो उन्हें मतलब जो हेल्दी फूड्स होते हैं उनसे मतलब प्यार था ही नहीं. वो कभी भी आज मैगी, आज पिज़्ज़ा, आज पास्ता ऐसा खाना है, वो कभी उनके मन में आता भी नहीं था कि आज वेजिटेबल्स खाएंगे, आज रोटी वो सब खाएंगे. आज के बाद तुम नहीं लेके जाओगे? हाँ, कभी कभी तो ले जाऊंगा क्योंकि मन तो करता है, पर हाँ ज़्यादा से ज़्यादा तो मैं कोशिश करूँगा हेल्दी फूड खाने का. नक्कीच. काय सांगाल तुम्ही पालक आहात, तुम्हाला वाटतं का मुलांनी असे फूड खाने चाहिए, कैसे फूड खाने चाहिए, क्या लगता है? नहीं, ये तो एक अच्छा मतलब स्टेप है गवर्नमेंट का, और स्कूल में से बंद करेंगे तो उससे है कि बच्चों पे ज़्यादा प्रभाव पड़ेगा, कि बच्चे ना स्कूल के कैंटीन से ज़्यादा उनको प्रभाव पड़ता है. तो स्कूल्स में अगर हेल्दी फूड देंगे तो उससे बच्चे जल्दी वो हैबिट्स डेवलप होगा और बच्चे हेल्दी फूड खाना सीखेंगे, क्योंकि बच्चों में एक अट्रैक्शन रहता है जंक फूड का. आज पिज़्ज़ा ले जाएंगे घर से, आज ये ले जाएंगे, आज मैगी चाहिए, आज पास्ता चाहिए. बट अगर हम हेल्दी फूड प्रोवाइड करेंगे स्कूल से तो बच्चों में धीरे धीरे वो हैबिट, अगर नहीं भी खा रहे हैं ना तो वो बढ़ेगा, डेव्हलप होगा हॅबिट. काय मुलांचा नेहमी आग्रह असतो की हेच पदार्थ पाहिजेत, मग त्यावेळी तुम्ही काय करता? नाही, त्यावेळी आम्ही जंक फूड प्रेफर करतो. कधी कधी त्यांचा हट्ट पुरवला पाहिजे असं आम्हाला वाटतं, परंतु ते जास्त वेळा नाही. आणि त्यांना ते पण कळालं पाहिजे. मुलांना हे कळत नाही की ह्याचा काय साईड इफेक्ट आपल्या शरीरावर होत असतात. त्यामुळे पालकांनीच ह्याची जिम्मेदारी घेतली पाहिजे की, आणि एका मुलांनी आणलं शाळेमध्ये जंक फूड की सगळ्या मुलांना पण, इतर मुलांना पण वाटतं की तो आणतो मग माझी आई का नाही देत. मग तशा वेळी असं वाटतं की नाही, दिलं पाहिजे कधी कधी. पण शाळेमधून जर असा बंदी आली ह्याच्यावर तर अत्यंत चांगला निर्णय आहे हा, असं मला वाटतं.